पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हे दुःख आद्यत्रय जननी देवाचे रामकृष्ण नामे हि दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळ अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा तसेच गाथा भजन सोहळा ठिकाण श्री क्षेत्र बिरोबा मंदिर व माळेश्वर मंदिर शिवहरिनगर येळोशीमळा नांदुरी रोड पेमगिरी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे प्रथम दिवसाची ही कीर्तन सेवा। वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार माझ्या संतांनी जो नियम घालून दिला त्या नियमाला अनुसरून अगदी साजेल रुचेल पचेल अशाच पद्धतीचा नामपर प्रकरणातील माऊली महावैष्णव ज्ञानोपराय ज्ञानियांची माऊली साधकांचे मायबाप त्याचप्रमाणे ज्ञानाचा सागर असे असणारे ज्यांनी एवढ्या तरुण वयामध्ये आळंदी ठिकाणी समाधी घेतली असे असणारे ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला दिला असे माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा नामाचा महात्म्य सांगणारा सुंदर असा अभंग प्रथम दिवसाच्या कीर्तन सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा असून अभंगामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे। आता आपण अगदी सुटसुटीत याचा भावार्थ बघणार आहोत। राम आणि कृष्ण ही दोन नावं साजिरी आहेत म्हणजे सुंदर आहे असं कोण म्हणताय?
माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात राम आणि कृष्ण ही दोन नावं साजिरी आहेत, सुंदर आहे आणि ती आपण आपल्या हृदय मंदिरामध्ये साठवायची आणि त्या भगवान परमेश्वराचं स्मरण करायचं. हा झाला प्रथम चरणाचा अर्थ. परंतु स्मरण केल्यानंतर त्याचा फायदा काय, तर आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. आपल्याला संसाराच्या बंधनातून मुक्तता घ्यायची असेल किंवा स्वतःला संसार बंधनातून मोकळं व्हायचं असेल, स्वतःची सोडवणूक करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला ही राम आणि कृष्ण ही नावं आपल्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करावी लागणार. त्याचा फायदा आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. आपल्याला संसाराच्या बंधनातून वेगानं बाहेर निघता येतं. माऊली स्वतः म्हणतात असं जर तुम्ही केलं तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे, कारण मी सुद्धा स्वतः तेच करतोय असं माऊली म्हणतात. ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया. त्या भगवान परमेश्वराची मूर्ती मी माझ्या हृदयामध्ये साठवली आणि अहोरात्र राम आणि कृष्णाच्या माळेचा मी जप करतोय, अशी माऊलींची या अभंगामध्ये असणारी भाषा. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग असावा असा माझ्या साधू संतांचा नियम आहे, दंडक आहे. अगदी त्या नियमाला अनुसरून आज नामाचं महत्त्व सांगणारा हा अभंग मी निवडला. अगदी सोपा आणि 3 चरणाचाच अभंग आहे. आता प्रथम एखादा माणूस जर दुसऱ्याला काहीतरी सांगत असला तर प्रश्न असा निर्माण होतो, त्या माणसाचा तेवढा अधिकार आहे का, जेणेकरून तो आपल्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगतो किंवा आपल्याला नामस्मरण करा, देवाचं नाव घ्या असं सांगतो, परंतु त्याचा तितपत अधिकार पण पाहिजे का नाही. माझ्या माऊलीने या अभंगामध्ये आपल्याला सांगितलं राम आणि कृष्ण ही दोन नाव साजिरे आहेत, सुंदर आहेत आणि आपल्या हृदया मंदिरामध्ये तिचं आपल्याला स्मरण करायचे, त्या नावाला आठवायचं आहे. परंतु प्रश्न असा आहे की राम आणि कृष्ण ही दोनच नावं का सांगितले, दुसरी देवांची नावं नव्हती का होते. पण राम आणि कृष्ण माऊली म्हणतात राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे. रामाचा कृष्णाचा अवतार पूर्ण आहे आणि म्हणून राम आणि कृष्णाची नावं, तर राम म्हटलं की रकारोच्चार मात्रेनं बहिर्निद्या ती पातकः. राम म्हटलं की तोंड उघडतं, म म्हटलं की तोंड मिटतं, ओठ मिटल्या जातात. राम म्हटलं की आपले सगळे पाप बाहेर आणि म म्हटलं की बाहेर गेलेल्या पापाला आतमध्ये नो एंट्री, म्हणून राम. विठ्ठल विठ्ठल. दुसरं नाव सांगितलं कृष्ण. आता या दोघांमध्ये जरी विरोधाभास असला तरी माझ्या गोपिका त्या कृष्णासाठी वेड्या होत होत्या. इतका समाधान कृष्ण परमेश्वराचं भजन जरी केलं, नामस्मरण केलं तरी आपल्या चित्ताला समाधान मिळतं. व समाधान प्राप्तीचं एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त आहे देवाचं नाम. आणि म्हणून माऊली म्हणतात या नामाला तुम्ही आपल्या हृदया मंदिरामध्ये साठवा, त्या नामांचं स्मरण करा आणि त्याचा शाश्वत फायदा तुम्हाला या संसारामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि ऐकणारे तुम्ही मी आहेत. आता मी अभंग सोडवणार तो माझ्या अल्पमतीनं आणि अल्पबुद्धीनं. कोणताही कीर्तनकार जरी असला त्यानं तो अभंग निवडला, ज्याची त्याची सोडवण्याची पद्धत ही अगदी वेगळी असते. परंतु माझ्या बुद्धीला जसं वाटेल, जसं पटेल त्या पद्धतीनं मी सोडवण्याचा प्रयत्न करते. पण माऊलींनी सांगितलं आपल्याला देवाचं नामचिंतन करा, राम कृष्ण नाम हृदय मंदिरामध्ये आपल्याला साठवा, त्यांचं स्मरण करा. ठीक आहे माऊली, ही गोष्ट ठीक आहे, परंतु सांगणाऱ्याचा अधिकार मी बोलत होते. तुकोबराय म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश. आपलाही अधिकार पाहिजे जेणेकरून समोरच्याला ते हृदयामध्ये किंवा डोक्यामध्ये घुसतं बरं का. नाहीतर मग बसलेले लोक म्हणतात काय सांगितलं काय कळलंच नाही, म्हणजे आमच्या डोक्यावरून गेलं. उदाहरणार्थ काय, आपल्या डोक्यावरून गेलं, जसं विमान आपल्या डोक्यावरून जातं तसं काहींना कितीही ज्ञानाचं अमृत पाजलं, किती सांगितलं देवाचं नाव घ्या नाव घ्या नाव घ्या, तरी ते घेत नाही. नीट बसलं तर नीट ऐकत तोंडाने म्हणत नाही. अहो देवाचं नाव आपण ऐकतोय, पण माझ्या माऊलींचं मला सांगायचंय माऊलीचा तेवढा अधिकार होता जेवढा आपला नाही. माझ्या माऊलींचा अधिकार पाहिला गेला तर काय झालं माऊलींच्या बाबतीत. उदाहरण नंबर 1, रेड्या मुखी वेद बोलविला
स्वामी महावैष्णव ज्ञानोबरायांनी आता रेडा म्हणजे काय साधा सुधा प्राणी नव्हे. रेडा म्हणजे आपल्या घरात एखादा जन्माला आलेला 2 पायाचा नव्हे. रेडा तो आहे जो रस्त्यानं चालला, त्याला किती म्हणलं बाजूला होय तरी तो होतो का? नाही होत. त्याची शेपटी धरून ओढा, त्याच्या पाठीत जोरात काठी घाला, त्याचा कान धरून ओढा, गाडीच्या हॉर्न वाजून तुमच्या गाडीचं हॉर्न बंद पडेल, पण रेडा काय रस्त्यातून बाजूला होणार नाही. अशा निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याच्या मुखामधून माझ्या माऊलींनी वेद बोलवले. हा अधिकार माझ्या माऊलीचा आहे. विठ्ठल नंबर 2 माऊलींचा अधिकार. एखाद्या माणसाला आपण जरी म्हणलं आता आपल्या येळूशी मळ्यात आपल्या पेमगिरीत काही एवढेच लोक नाहीये. बघा बरं मला काय सांगायचं. माऊलींच्या अधिकाराबद्दल बोलते, पण उदाहरण इथलं सांगून जाते. आपल्या गावात एवढेच लोक नाही, पण तुम्ही इथपर्यंत आले कारण तुमचे पाय चालत आले. तुमचं मन म्हटलं आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे ना, आज फक्त माझ्या परमेश्वराचं नामचिंतनाचंच गुणगान ऐकायचं आहे, चला कीर्तनाला. आणि फायदा तुमचाच आहे बरं. देव उदार ठेवत. अहो आपल्या शेजारचं एक वेळेस आपल्याला उदार ठेवून उसनं आणलं, नंतर देतो, 10 महिन्यात देतो, 20 महिन्यात देतो, 50 महिन्यात देतो. अशी तर आपली भाषा नाहीच आहे, पण देतो मी तुला कधीतरी. परंतु इथं देव मात्र उदार ठेवत नाही. मला सांगायचं काय, आपण इथं चालत आलो, पण माझ्या माऊलींनी निर्जीव भिंत चालवली. हा माऊलींचा अधिकार. आपले जिवंत असलेले पाय कीर्तनात येत नाही, तर माझ्या माऊलींचा अधिकार एवढा की 4 भावंडांनी भिंतींवरती बसावं आणि चल ग माये म्हणून कुरवाळावं त्या भिंतीला. आणि त्या भिंतीनं चालविली जड भिंती बरोबर ती भिंत चालायला लागली. म्हणजे निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा चेतना यावी, हा माऊलींचा अधिकार. आणि ते माऊली आपल्याला सांगतात की बाबांनो काय करा, राम आणि कृष्णाचं नाव घ्या. विठ्ठल विठ्ठल. अधिकार नंबर 3 जिही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा जो केला पुरुष उभा. मुलीचा मुलगा करण्याचं सामर्थ्य माझ्या माऊलींमध्ये होतं आणि त्यांनी मुलीचा मुलगा केला. अधिकार नंबर 4 मेलेला माणूस जिवंत केला. सच्चिदानंद बाबा जे मेले होते त्यांची प्रेत यात्रा अंगणामध्ये सजत होती. शेजारी आले, नातेवाईक आले, सगळे मंडळी आले. आणि आता अंत्यविधीला त्या ठिकाणी सुरुवात आहे. शेवटचा निरोप द्यायचा आहे. तो क्षण तुमच्या माझ्या जीवनात कधी सांगता येत नाही का हो मावशी? माहिती का तुम्हाला? नाही कॉल बिल आला होता का यमाचा? नाही ना. आपल्याला कॉल येत असता तर आपण कुठेतरी लपून बसले असतो. भामटा प्राणी हा काही. आणि लय डोकी लिटी बरं का याला, लय डोकी लिटी. इतका डोकं कुठं डोकं लावी बिना चुंबळीच. विठ्ठल विठ्ठल. बाबा वारले, अंगणामध्ये प्रेत यात्रा सजत होती. आणि पूर्वीचा काळ होता ताई, तो पूर्वीचा
त्या पती बरोबर त्या पत्नीला सती जावं लागायचा हा पूर्वीचा काळ होता. आता तसं आहे का? आता कोणी सती जात का? आताच्या काही म्हणतात इथल्या अजिबात नाही. आताच्या काही असं म्हणतात तो मेलाय ना त्याला मरू द्या, उद्या दुसरा बघन. कलियुग आहे. कलियुगामध्ये लय वाईट कंडिशन चालली. तुमच्या सुद्धा कानान तुम्ही ऐकत असाल म्हणून आम्ही बोललो यामध्ये काय वाईट आहे का नाही. हे सत्य आहे परिस्थिती आणि ती सांगण्याची गरज आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण पूर्वीचा काळ तसा नाही. नीती होती, माणुसकी होती. पतिव्रतीचा शृंगार त्या बाईनं केला आणि तिला माहित होता आता मला माझ्या नवऱ्या बरोबर ती सती जायचं आहे. उचललं चौघांच्या खांद्यांवरती सगळे लोक चालले. सच्चिदानंद बाबांची बायको सुद्धा चालली. चालता 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 4 भावंड स्मशानभूमीच्या बाजूनी गावाकडे येताना दिसले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. आता संत महात्मे असे होते जे कुणाची निंदा करत नव्हते, कुणाची नालस्ती करत नव्हते, कुणाला नाव ठेवत होते का ठेवत. आज आपण दोन माणसं किंवा एक आपल्याला कोणीतरी जोड सापडू द्या दादा नामे आपण रस्त्यानं चालू द्या, आपण देवाचं नाव घेणं सोडू द्या. पण याच त्याचं कुटाळा करायला लय मजा वाटते आपल्याला, लय आनंद भेटतो आपल्याला. इतक्या माणूस काय काय सांगा काय काय अजिबात काय. पण त्यांची निंदा नव्हती, नालस्ती नव्हती, कुणाचं कुटाळा नाही, कुणाचं नाव ठेवणं नाही. त्यांचं चाललं होतं परमात्म्याचं नामचिंतन आणि भजन. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हे भजन ऐकलं सच्चिदानंद बाबांच्या बायकोनं आणि अशी अंत्यविधीतून बाजूला झाली ती माता आणि तिनं श्री संताच्या माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत दर्शन घेतलं माऊलींचं. हे मस्तक होतं ना, हे मस्तक त्या चरणावरती टेकवलं आणि नकळत माझ्या माऊलींच्या तोंडातून आशीर्वाद निघाला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वाद निघाल्याबरोबर ती त्या मातेच्या डोळ्यातून अश्रू येत होते ना, त्या ठिकाणी गालावरती थोडं स्मित हास्य आलं आणि माझ्या माऊलीनं विचारलं, आई तुम्ही माझ्या आशीर्वादाला हसलात, हसण्याचं कारण काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माऊली 2 कारण आहेत. एक, मी रडते कारण ही प्रेत यात्रा माझ्या मालकाची आहे. माझ्या मालकाबरोबर मला सती जायचं आहे आणि स्मित हास्य करण्याचं कारण आहे माऊली आता माझा नवरा तर गेला, मला सती जायचंय. मग हे सौभाग्यवती, अष्टपुत्र सौभाग्यवती, हा आशीर्वाद तुमचा आता खोटा ठरणार आहे. मग माऊली हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? माऊलीने सांगितलं, आई आशीर्वाद ह्याच जन्माचा आहे. संतांच्या तोंडामधून निघालेलं वाक्य हे खरं ठरल्याशिवाय अजिबात राहत नाही. मी तुमच्या पतींना जिवंत करतो. मग त्या ठिकाणी कुणी म्हणायचं, कशाला ऐकता? अहो सकाळपासून आम्ही उपाशी, पहाटे 5ला कळालंय हा माणूस गेला. अहो 5 वाजल्यापासून इथं आलो. आम्ही यायला म्हणून आमच्या बायका आल्या, आमच्या बायका यायला म्हणून आमचे पोरं आले, बारीक बारीक पोरं. दुपार झाली, कुठपर्यंत उपाशी राहणार आमचे लेकरं? अहो काय नादी लागतं ह्या भोंडूंच्या. चला उचला, जाऊ द्या पुढं. पण म्हणतात ना, 100 जरी येडे असले तर 10 तरी त्याचे शहाणे असतातच ना. मग ते 10 शहाण्यांमध्ये
मधलं एक जण शहाणं म्हणलं, जाऊ द्या मरू द्या, आता एवढा टाइम झालाच आहे, अजून 5 मिनिटांनी काय होतंय बघू, जमलं तर जमलं. ठेवलं प्रेताला खाली. माझ्या माऊलीने सांगितलं काही नाही, फक्त एक तुळशीचं पान आणा. तुळशी पत्र आणलं आणि ते तुळशीचं पान माझ्या सच्चिदानंद बाबांच्या तोंडामध्ये घातलं आणि हात ठेवला मस्तकावरती. विचारलं, आई साहेब बाबांचं नाव काय? त्यांचं नाव आहे सच्चिदानंद. सत अधिक चित अधिक आनंद बरोबर सच्चिदानंद. अहो हे तर माझ्या परमात्म्याचं नाव आहे. आणि परमात्मा कधी मरतो का? 3 वेळा आवाज दिला, मस्तकावरती हात ठेवला, सच्चिदानंद 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 म्हटल्या बरोबर सच्चिदानंद बाबा त्या ठिकाणी उठून बसले. हा माझ्या माऊलीचा सच्चिदानंद बाबा उठले, माऊलीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, मला ह्या माझ्या माणसांनी जाळण्यासाठी चालवलं होतं, पण माऊली मी तुम्हाला शब्द देतो, या जीवात जीव असेपर्यंत इथून पुढचं आयुष्य मी तुमच्यासाठी घालवेल. आणि म्हणून बाबा मेले, मेल्यानंतर जिवंत झाले, माझ्या माऊलीने जिवंत केले आणि त्यानंतर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला मिळाला. बरं, म्हणून लिहिली कुणी लिहिली ज्ञानेश्वरी? जरी किती जण लोक म्हणतात ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, कुणी म्हणतं ज्ञानेश्वर माऊली लिहिली, कुणी म्हणतं आम्हाला माहितच नाही. पण लेखक वेगळे आहेत, सांगणारे माझे ज्ञानोपर आहेत, पण लिहिणारे कोण आहे? शके 1212 पैटिका केली ज्ञानेश्वरे, श्री सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. या ओळीमध्ये काय? शके 1212 पैटिका केली ज्ञानेश्वरी, श्री सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. या ओळीमधून असं स्पष्ट होत आहे की ज्ञानेश्वरी लिहिली कुणी, लेखक कोण आहे? सच्चिदानंद बाबा, आणि सांगणारे माझे माऊली. याचाच अर्थ हा चौथा अधिकार होता, मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद माझ्या माऊलीची. आणि म्हणून अधिकार संपन्न असलेले माझे माऊली या अभंगामध्ये काय सांगतात? अभंगाचं प्रथम चरण. रामकृष्ण Krishna